सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान। प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्व बहुजनांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देते। आणि आजच्याबद्दल मी काही सांगणार आहे थोडंसं, तर ते माझे 2 शब्द ऐकावा। आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आज हे सांगणार आहे की शाळेमध्ये सरस्वतीचा फोटो लावतात, महात्मा गांधीचा फोटो लावतात, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल आणि तुमचं काही हे असू द्या, परंतु शिक्षणाचं दार खुलं या दलितांसाठी कुणी केलं? इथलचा जो दलित आहे त्याच्यासाठी शिक्षणाचं दार कुणी केलं खुलं? ते कधीतरी एकदा मागं फिरून बघा, जुना इतिहास चाळून बघा, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल। आज बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी, या स्वातंत्र्यासाठी संविधान हक्क संविधानातून इथलच्या माणसाला, प्रत्येक तळागाळातल्या माणसाला मिळवून दिले। पण आज त्या महामानवाचा फोटो कोणत्याही शाळेत दिसत नाही। ही शोकांतिका आहे या देशामधली। आणि आज वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, किती विचित्र आहे, किती भयानक आहे हे। लोक आज किती विसरलेत। जेव्हा आपल्याला महामानवाने हक्क अधिकार कसे मिळवून दिले, त्यांनी ब्रिटिशांविरोधात, तर नुसतं ब्रिटिशांच्या विरोधातच नाही, तर इथलच्या जाती व्यवस्था आणि दलित आणि शोषितांना राजकीय हक्क मिळवून दिले। तेवढंच नाही, तर त्यांना समान संधी देण्यासाठी आणि भारतीय संविधानातून सामाजिक न्यायाची पायभरणी केली। या महामानवाला आजच्या ह्या दिनी कोटी कोटी वंदन करते मी। आणि खरंच लोकांना आज ह्याचं काहीच वाटत नाही। इतके भयानक लोक झालेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना चालत नाहीत। या उलट त्यांच्या सगळ्या योजनेचा आधार घ्यायचा आणि